नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. SSC म्हणजेच स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्याकडून कंबाईन्ड हायर सेकंडरी 10+2 लेवल एक्झामिनेशन 2024ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यानुसार 8 एप्रिल 2024 पासून ते 7 मे 2024पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज केले जाऊ शकतात. त्याच्यानंतर फी पेमेंटसाठी शेवटची तारीख आहे 8 मे 2024पर्यंत. त्याचबरोबर करेक्शनसाठी 10 मे 2024 पासून 11 मे 2024पर्यंत वेळ देण्यात येईल. म्हणजे काही चेंजेस असतील पेमेंट आणि करेक्शन याच्यामध्ये फॉर्म करेक्शनसाठीचं. त्याचबरोबर पहिली जी एक्झामिनेशन आहे Tier 1 CBT ते जून-जुलै 2024मध्ये घेण्यात येईल. त्याचबरोबर शेड्यूल ऑफ Tier 2 जी आहे Tier 2ची एक्झाम CBT जी आहे ती लवकरच पुढे कळवण्यात येईल. डिटेलमध्ये माहिती पाहूयात. याच्यामध्ये पे स्केल देण्यात आलेला आहे. लोअर डिव्हिजन क्लर्क LDC ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंटसाठीची पे लेवल आहे, पे स्केल 2 आहे. त्याच्यानंतर डेटा एंट्री ऑपरेटर DEOसाठी पे लेवल 4 आहे, 25,500 ते 100पर्यंत. त्याच्यानंतर डेटा एंट्री ऑपरेटर ग्रेड Aमध्ये पे लेवल 25,500 100पर्यंत आहे. वेकेन्सी पाहू शकता. एकूण टेंटेटिव्ह वेकेन्सीज आहेत 3,712 वेकेन्सीज. हावेवर फॉर्म नंबर ऑफ वेकेन्सीज विल बी डिटरमाइंड इन ड्यू कोर्स. म्हणजे पुढे कमी जास्त होऊ शकतात. त्याच्यानंतर रिझर्वेशनची माहिती देण्यात आलेली आहे. अधिकृत जाहिरातीमध्ये चेक केली जाऊ शकते. या जाहिरातीची लिंक PDF लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, ती तुम्ही डाउनलोड करून सुद्धा विस्तारित माहिती चेक करू शकता. त्याच्यानंतर एकूण जागा पाहूया. त्याच्यामध्ये पाहू शकता जी डेटा एंट्री ऑपरेटर हे पद आहे ग्रेड Aसाठी. याच्यामध्ये PWBDसाठीचे बेंचमार्क आहेत. ते बेंचमार्कबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. विस्तारित माहिती याच्यामध्ये चेक केली जाऊ शकते. त्याच्यानंतर पाहू शकता पात्रता जी आहे भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर वयाची पात्रता आहे. क्रुशियल डेट पाहू शकता 1 ऑगस्ट 2024 रोजी जी उमेदवाराचं वय आहे ते 18 ते 27 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर SC STसाठी 5 वर्ष, OBCसाठी 3 वर्ष, PWBDसाठी 10, PWBD OBC 13 आणि PWBD SC STसाठी 15 वर्षाची सूट आहे. याच्यानंतर पुढची जी माहिती आहे डिटेलमध्ये पाहूयात. अधिकृत जाहिरातीनुसार याच्यामध्ये EX सर्व्हिसमनबद्दलची सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे. प्रोसेस कशी आहे, सर्टिफिकेशन फॉर्मॅट ऑफ सर्टिफिकेट्स याच्याबद्दलची विस्तारित माहिती देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर इथे पाहू शकता कंपेन्सेटरी टाईम असिस्टंट पर स्क्राईब म्हणजे PWD-BD उमेदवारांसाठी स्क्राईबची जी टाईम आहे आणि असिस्टंटची त्याची माहिती विस्तारित माहिती देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर इथे पाहू शकता एसेन्शियल क्वालिफिकेशन महत्त्वाचं 1 ऑगस्ट 2024 रोजी उमेदवाराचं डेटा एंट्री ऑपरेटर DO ग्रेड 1साठी मिनिस्ट्री ऑफ कन्झ्युमर अफेअर्स फूड अँड पब्लिक डिस्ट्रीब्युशन अँड मिनिस्ट्री कल्चर म्हणजे 12वी स्टँडर्ड पास असणे आवश्यक आहे. सायन्स स्ट्रीममधून विथ मॅथमॅटिक्स ॲज अ सब्जेक्ट फ्रॉम रेकॉग्नाइज्ड बोर्ड युनिव्हर्सिटी इक्विलंट. त्याच्यानंतर LDC GSA आणि DO ग्रेड Aसाठी DOज इन डिपार्टमेंट मिनिस्ट्री मेन्शन ॲट मारा 8.1 अबोव. याच्यामध्ये पाहू शकता कॅन्डिडेट जो आहे कमीत कमी 12वी पास असणे आवश्यक आहे. इक्विलंट एक्झामिनेशन फ्रॉम रेकॉग्नाइज्ड बोर्ड युनिव्हर्सिटीमधून. त्याचबरोबर कॅन्डिडेट्स हू हॅव अपीयर्ड इन देअर 12th स्टँडर्ड और इक्विलंट एक्झामिनेशन कॅन ऑल्सो अप्लाय. हावेवर दे मस्ट प्रोसेस एसेन्शियल क्वालिफिकेशन ऑन बिफोर कट ऑफ डेट 1 ऑगस्ट 2024. त्याच्यानुसार डिटेलमध्ये देण्यात आलेली आहे. पात्रता शैक्षणिक पात्रतासुद्धा चेक केली जाऊ शकते आणि त्या पद्धतीने अधिकृत जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटद्वारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला जाऊ शकतो. इथे पाहू शकता जी अधिकृत वेबसाईट आहे या वेबसाईटवरची पहिल्यांदा तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. इथे पाहू शकता लॉग इन आणि रजिस्ट्रेशनवर पाहून पहिल्यांदा नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्याच्यानंतर नवीन रजिस्ट्रेशन केल्यानंतर लॉग इन करून जो अर्ज आहे अर्ज भरताना जी नवीन जी पद देण्यात आलेलं आहे ते पाहू शकता. याच्यामध्ये कंबाईंड हायर सेकंडरी लेवल 10+2 एक्झामिनेशन अप्लायवर क्लिक करायचं आहे. अप्लायवर क्लिक केल्यानंतर लॉग इन प्रोसेसनंतर पुढची जी प्रोसेस आहे डॉक्युमेंट अपलोड आहे, फी पेमेंट आहे, महत्त्वाची माहिती इत्यादी जी सेक्शन आहेत ते सेक्शन फिल आउट करून तुमचा फॉर्म आहे तो सबमिट करायचा आहे. अशा पद्धतीने SSC CHSL 10+2 साठीची जी भरती आहे त्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता. ह्या भरतीसाठी अर्जाची फी आहे 100 रुपये असणार आहे. डिटेलमध्ये चेक केली जाऊ शकते. ती ऑनलाईन पद्धतीने ती फी पेमेंट केलं जाऊ शकतं. अशा पद्धतीने ही जी भरती आहे SSC CHSL साठीची 3,712 जागांसाठीची या भरतीसाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि माहितीसाठी आमच्या नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.